अनु तू काय घेणार? तू काय घेणार आहे? काय विचार करत आहेस? शेखरने अनुला म्हणजे त्याच्या बायकोला विचारले. त्यावर ती म्हणाली, ते जाऊ दे, आपण मेन मुद्द्यावर येऊयात. तू का बोलवलं आहेस मला इथे? नोटीस भेटली ना तुला? शेखर म्हणाला, हो भेटली, आणि विश्वास नव्हता की तू पाठवली आहेस, त्यामुळे मी तुला बोलवलं. मला माहितीये की आपल्यातील गोष्टी नीट सुरू नाहीत, पण त्यावर एवढा मोठा निर्णय, डायरेक्ट नोटीस. त्यावर अनु म्हणाले की मी काय करू अजून शेखर? तू दुसरा काही पर्याय नाही ठेवला माझ्याकडे. हा निर्णय खूप विचार करून घेतलाय. शेखर: हो का? फक्त 2 वर्ष झालेत आपल्या लग्नाला, या 2 वर्षात सर्व समजून घेतले तू? अनु: हो, 2 वर्ष खूप आहेत समजून घ्यायला शेखर. मी मागच्या 2 वर्षापासून सर्व गोष्टी ऍडजस्ट करत आहे, पण आता नाही होत. शेखर: मग तुला काय हवे आहे? अनु: खूप वेळा सांगितलं आहे तुला शेखर की मला काय पाहिजे ते. मला आपल्या दोघांसाठी वेळ हवा आहे, कारण आपल्या नात्यावर आपण काम करू. एकमेकांना समजून घेऊ, त्याला ठीक करू. शिखर: एकच गोष्ट किती वेळा सांगू? शेखर थोडा चिडूनच बोलला. तीच गोष्ट पकडून बसली आहेस. वेगळं राहायचं, वेगळं राहायचं. तुला माहितीये ना मी एकुलता एक आहे. माझ्या आईवडील आपण एका शहरात राहतो. त्यांना सोडून मी वेगळा राहू का? अनु: का मी नाही सोडलं माझ्या आई वडिलांना तुझ्यासोबत राहण्यासाठी? मी ही एकुलती एक मुलगी आहे. मी त्यांच्यापासून दूर राहते म्हणजे त्यांची मला काळजी नाही असे नाही. जर मी करू शकते तर तू का नाही? शेखर: हे शक्य नाही, तू समजू शकतेस. माझी आई वडील म्हातारे होत चालले आहेत. मी त्यांना एकटे नाही सोडू शकत. अनु: अरे, मी तुला कुठे त्यांच्यासोबत नातं तोडायला सांगत आहे? मी तर फक्त हे म्हणत आहे की आपण तिथे जवळ कुठेतरी घर घेऊ. रोज रोजच्या भांडणापेक्षा कधी तर भेटून आनंदात वेळ घालवू. शेखर: अनु, तो मला लग्नाच्या अगोदर 4 वर्षापासून ओळखत आहेस. तुला सांगितलं होतं ना की आपण फॅमिली सोबत राहणार आहे, वेगळे नाही. प्रत्येक गोष्ट सांगितली होती, काही लपवलं होतं. आता ऍडजस्टमेंटची वेळ आली की तुला घटस्फोट पाहिजे. अनु: हो, पण मला नव्हतं माहित की ते एवढं अवघड होईल एकत्र राहायला, आणि असे तर नाही की मी प्रयत्न नाही केला. खूप केला. रोज सकाळी उठण्यापासून माझा जॉब चेंज करेपर्यंत. का तर तुझ्या आई वडिलांना आवडत नव्हतं. माझा एवढा प्रवास करून मी माझ्या आयुष्यात बदल केले त्यांच्यानुसार. सर्व प्रयत्न केले, एवढे नाही तर मी माझ्या आई वडिलांनाही आपल्या घरी येऊ नका असे सांगितले. का तर कुठे ना कुठेतरी मला माहित होतं तुझ्या आई वडिलांना ते आवडत नाही. एवढे करूनही ते माझ्यावर खुश नाहीत. शेखर: अरे, प्रत्येक कुटुंबात काही गैरसमज होत असतात. घरात भांडण होत असतात. असे नाही की त्यांनी प्रयत्न केला नाही. तू कुटुंबात नवीन आली आहेस. अनु: 2 वर्षे खूप असतात शेखर. मी लग्न तुझ्याशी केले, तुझ्या घरच्यांशी नाही. समजून आपण दोघांनी घेतले पाहिजे एकमेकांना. प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागते. कुठे जात आहेस? का जात आहेस? छोट्या छोट्या गोष्टींवर रुसून बसतात त्या. जेवण बनवले तरी प्रॉब्लेम, नाही बनवलं तरी प्रॉब्लेम. शेखर: अरे, ते परवानगीसाठी नाही बोलत. त्यांना फक्त एवढा हवा असतं की त्यांची मुलं कोठे आहेत हे त्यांना माहीत पाहिजे. मी पण सांगून जातोच ना, त्यात एवढं काय? आणि जेवणाचं म्हणशील तर त्यांच्या चवीमध्ये आणि तुझ्या चवीमध्ये खूप फरक आहे. माझी चपाती पासून पिझ्झा पास्तापर्यंत यायला वेळ लागेलच ना त्यांना. अनु: तुला हे लग्ना अगोदर माहित होतं ना मला भाजी चपाती येत नाही, तरी मी शिकण्याचा प्रयत्न केलास ना. टोमणे मारण्यापेक्षा कोणी मला म्हटलं का कधी की मदत करू का? अरे, एके दिवशी तर मी फक्त भाजीपाला माझ्या मनाने आणला तर केवढा मोठा तमाशा झाला. छोट्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम असतो त्यांना. माझ्या मनाने काही करायचं नाही का? हे सर्व एका बाजूला किती वेळा माझ्या आई वडिलांना मध्ये घेतात, त्यांना ऐकवतात, त्यावेळी शेखर तू काही बोलत नाहीस. मग माझ्याकडून अशी कशी अपेक्षा करत असतो तू? शेखर: कधी अपमान केला त्यांनी तुझ्या आई वडिलांचा? त्यांचं म्हणणं एवढंच असतं की तुझ्या घरच्या परंपरा इथे नाहीत. हे तुला माहिती आहे की दोन्ही घरी एकदम वेगवेगळी आहेत. तू हे समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्या तुझ्याकडून काही अपेक्षा नाहीत, पण त्यांना असं वाटतं की तू इथल्या रीती, इथल्या परंपरा शिकाव्यात. अनु: माझे आई वडील जुन्या विचारांचे आहेत, पण मनाने वाईट नाहीत. अनु:
शेखर, मीही तुला असे कधी म्हटलं नाही. पण तू कधी त्यांना समजून सांगितलं का? या गोष्टी त्यांनाही कधी तू बोललास का? प्रत्येक वेळी माझ्याकडूनच अपेक्षा का करतोस तू? प्रत्येक गोष्टीत ॲडजस्ट करायला, प्रयत्न करायला. त्यांनी कधी मला समजून घ्यायचा प्रयत्न केले का रे? आपल्या कुटुंबाचा भाग बनवलाय का? प्रत्येक महत्त्वाचे निर्णय हे माझ्याशिवाय घेतले जातात. तुला ते बोलवतात, तुझ्याबरोबर चर्चा करतात, कधी मला बोलवले का? कधी मला विचारले का? एवढेच नाही तर आपल्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा तुझ्या आईच्या म्हणण्यानुसार आपण साजरी केला. कुणी मला विचारलं का मला काय पाहिजे म्हणून? शेखर, तुला कोण म्हटलं की मी त्यांच्याबरोबर बोललो नाही? तुझ्यासमोरच बोलणं आवश्यक आहे का? मी त्यावेळी बोललो असतो तर अजून गोष्टी बिघडले असते. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आणि तुला घरात येऊन असं किती वेळ झालेला आहे? थोडा वेळ तर दे, ते तुला समजून घेतील. विश्वास ठेव. अनु. शेखर, आता माझ्याकडून नाही होणार. माझ्यात एवढी आता ताकदच नाही. सेम आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रोज रोज भांडायला. माझ्याकडून नाही होणार. शेखर, 1 मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की माझ्याकडे 2च ऑप्शन आहेत, एक तर आई वडील नाही तर तू. त्यापैकी तू कोणाची निवड करशील असे म्हणायचे आहे का तुला? अनु. नाही, मला तसे म्हणायचे नाही, हा तुझा समज आहे. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की मी एवढ्या दिवसापासून प्रयत्न करत आहे. 2 वर्षापासून ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत आहे. सर्व करत आहे. का तर आपलं लग्न वाचेल. थोडा ॲडजस्ट करायचा तूही प्रयत्न कर. तुम्हाला कोण बरोबर वाटत आहे? तुम्ही कोणाला सपोर्ट कराल? कॉमेंट करून नक्की सांगा.